एखाद्या बिझनेसमध्ये योग्य डिसिजन किंवा जो कस्टमर फीडबॅक आहे तो किती महत्त्वाचा असतो आणि कस्टमरने दिलेल्या फीडबॅकवर जर काम केलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, नेमकी तेच आपण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार. तर नमस्कार, मी अनिकेत अवतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल. ओला इलेक्ट्रिक 2024च्या सुरुवातीला ओलाकडे जवळजवळ 50% पेक्षा जास्त मार्केट शेअर होतं. इलेक्ट्रिक ज्या टू व्हीलर आहे त्याच्यामध्ये तो मार्केट लीडर होता आणि त्यानंतर बजाजची चेतक आणि TVS आणि बाकी कंपन्या. पण आता जर तुम्ही बघितलं 2025च्या सुरुवातीला आणि आत्ताच्या महिन्यांमध्ये तर चेतक आणि TVS यांनी ओलाला मागे टाकत 1 आणि 2 नंबरच्या क्रमांकावर गेलेत आणि ओला 3 नंबरला घसरले. आणि ओलाचं हे 3 नंबरला घसरण्याचं कारण काय? कारण की ओला तर फर्स्ट मूव्हर होता आणि ओलाला फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज, तरीही ओला कुठं गणलं? तर त्याच्या मागचं कारण आहे ओलानं जे कस्टमर कडून फीडबॅक येत होते, ओलाच्या दुचाकींमध्ये वारंवार आग लागण्याच्या गोष्टी घडत होत्या, तरीही ते जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झालं नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे जर बघितलं तर ओलाला आपला मार्केट शेअर गमावा लागला. ते मार्केटमध्ये जो लीडर म्हणून जो होता तो त्यांना गमवायला लागला. आणि आत्ताच्या अलीकडच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र सरकार ओलाचे 120 पेक्षा जास्त त्यांचे जे शोरूम आहेत ते बंद करणार आहे. त्याच्या मागचं कारण असं, ओलानं जे व्हेकल विकले ते रजिस्टर केलं नाहीये असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. आणि गव्हर्नमेंटकडे अशा अनेक कंप्लेंट गेल्या आहेत आणि त्यांनी RTOला जे त्या भागातले RTO आहेत त्यांना याची पडताळणी करायला सांगितली. आणि या पडताळीमधनं असं समोर येते की ओलानं ऍक्च्युअलमध्ये विकलेल्या ज्या त्यांच्या टू व्हीलर आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि रजिस्टर केलेल्यांची संख्या कमी. म्हणून ओला सगळ्यात पहिलं करेल ती म्हणजे आफ्टर सेल्स जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस देण्यात ओला विफल ठरला. आणि या सगळ्या गोष्टींमुळे कस्टमरच्या वारंवार येणाऱ्या कंप्लेंट, त्यांना टाइमावर न मिळणारी सर्व्हिस आणि या सगळ्या गोष्टींमुळे ओलाचे जर तुम्ही शोरूम बघितले तर त्यांच्यामध्ये नवीन गाड्यांपेक्षा जास्त ज्या विकलेल्या बाईक आहेत त्या गाड्यांची संख्या जास्त आहे. कारण की ओलाच्या ज्या बाईक आहेत, ओलाच्या ज्या टू व्हीलर आहेत त्याच्यामध्ये येणारे वारंवार येणारे प्रॉब्लेम आणि ज्याच्यावर सोल्युशन काहीच नाही. आणि विकलेल्या सगळ्याच ज्या टू व्हीलर आहेत त्या त्यांनी रजिस्टर केल्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ओलाला त्यांचे शोरूम बंद करायला लागू शकतात आणि याचा फटका ओलाला तर होणारच आहे. पण जे ग्राहक ज्यांनी टू व्हीलर खरेदी केल्या त्यांना देखील याचा फटका बसणार आहे. कारण की त्यांना आधीच ओलाची जी कस्टमर सर्व्हिस आहे किंवा आफ्टर सेल्स सर्व्हिस आहे ती चांगली नाही आहे. आणि शोरूम जर बंद झाले तर जे ग्राहक आहेत त्यांना ओलाच्या शोरूमवर जाऊन आपले जे प्रॉब्लेम आहेत किंवा आपल्या ज्या कंप्लेंट आहेत त्या त्यांना सांगताही येणार नाही आणि त्यांना जी कस्टमर सर्व्हिस मिळण्यामध्ये आणखीन डिले होईल किंवा ती मिळणारच. एकंदरीत ओला कंपनीनं आपलं जे सुरुवातीला त्यांच्याकडे जे ऍडव्हान्टेज होतं ते म्हणजे फर्स्ट मूव्हरचं जे ऍडव्हान्टेज होतं ते त्यांना लॉंग टर्मसाठी होल्ड करता नाही आलं. आणि त्यांनी आपल्या मेन प्रोजेक्ट म्हणजे टू व्हीलरचे जे इलेक्ट्रिक टू व्हीलर आहे त्याच्याकडे फोकस करण्याऐवजी त्यांनी इलेक्ट्रिक फोर व्हीलर किंवा ChatGPT सारखं त्यांचं जे AI आहे ते बनवण्यामध्ये त्यांनी फोकस केला. आणि ओलाचे जे CEO आहे भावेश अग्रवाल हे देखील कंपनीचे जे निगेटिव्ह पॉईंट कुठले आहेत किंवा कुठल्या क्षेत्रात इम्प्रुव्हमेंटची गरज आहे हे आयडेंटिफाय करण्यात ते विफल ठरले. धन्यवाद.